स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आज आपण भेट आपल्या गार्डनमधून ताजी हरभरे तोडून आणणार आहोत। हरभऱ्याची भाजी घरगुती आणि खूपच चविष्ट अशी हरभऱ्याची भाजी बनवणार आहोत। गार्डन टू किचन। चला तर मग सुरुवात करूया। इकडे पाहू शकता सुंदर अशी भाजी बघा, हिरवीगार सगळी तोडून घेतलेली आहे मी। पहा मित्रांनो, हा आहे आपल्या गार्डनमधला ताजा हरभरा। किती छान हिरवा आणि फ्रेश दिसतोय। आपण आज हाच हरभरा तोडून भाजी बनवणार आहोत। गार्डनमधून आलेल्या भाजीचा स्वादच वेगळा असतो। त्यात कोणतेही केमिकल नाही आणि पूर्ण नैसर्गिक असतं। आता हे हरभरा नीट सोलून घेऊन स्वच्छ धुवून घेऊन घरीच इकडे मी हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या। त्यानंतर थोडेसे शेंगदाणे भाजून घ्यायचे आपल्याला। शेंगदाणे टाकल्यानंतर त्याची चव येते ती खूप छान येते, त्यामुळे हे टाकून घ्यायचे। आणि इकडे मिक्सरचा डब्बा घेतलेला आहे, त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत। थोडीशी कोथिंबीर टाकायची आपल्याला। लसूण टाकायचं आहे, जे शेंगदाणे भाजले होते ते पण टाकून घ्यायचे, जिरे टाकायचे। अशा प्रकारे हे सगळं टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर मिक्सरमध्ये थोडंसं डब्यामध्ये आपल्याला मीठ पण टाकून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर पाहू शकता असं वाटलं आहे। आणि त्यानंतर एका वाटीत काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते भाजीला मिक्स करून घ्यायचं आहे। ताटामध्ये टाकून मग भाजीवर ते मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे भाजी बनवून घ्यायची। आमच्या इकडं अशा पद्धतीने करते, तुमच्या इकडे कोणत्या पद्धतीने करतात हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगावे। अशा प्रकारे पाहू शकतात असं मिक्स करून घेतलेले आहे। चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि इकडे कढईमध्ये तेल टाकून थोडेसे लसूण टाकून आणि लगेच भाजी टाकलेली आहे। आता तयार हरभऱ्याची भाजी पाहू शकतात आणि छानपैकी मिक्स करून घेतले। पहा मित्रांनो, किती छान तयार झालेली आहे आपली हरभऱ्याची भाजी। रंग, सुगंध, चव सगळेच परफेक्ट। ही भाजी भाकरी, चपाती किंवा भातासोबत खूपच छान लागते। तर नक्कीच एकदा ट्राय करून बघा अशा प्रकारे हरभऱ्याची भाजी। एकदा खाल्ली तर तुम्हाला पुन्हा पुन्हा आवडेल खायला। तर अशा प्रकारे छानपैकी असं मीठ टाकून घेतलं आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं। चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत अशा प्रकारे नवीन व्हिडिओ घेऊन येऊया। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। अशा प्रकारे छान अशी भाजी तयार झालेली आहे। चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।